तेन्नाच तुमच्या हे लक्षात येता ही दुर्दैवाची गजाल न्हू. मिस्टेक जर जाल्या ताचे डिफेक्ट लायबिलिटी पिरियड हो आसता आनी मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्टरा कडेन आशिल्लें 3 वर्सांची मेंटेनन्स पिरियड आशिल्लो कितें जे डिफेक्ट्स आसा ते ही इज लायबल टू करेक्ट. ते तुम्ही जेन्ना मेजरमेंट रिकॉर्डिंग जातली तेन्ना सपोज एक सॅटिस्फॅक्टरी कंप्लिटेड म्हणून शब्द आसता ते कोणें मारली ताजेर सही कोणें मारली ताजेर म्हज्या कोतान ती काय चोख इंजिनियर सही मारता न्ही स्टार्टिंग फ्रॉम द टीए जेई वॉटेवर. आतां हाजेर इन्क्वायरी हांणी सही कित्याक मारली वयल्यान इन्स्ट्रक्शन आयले म्हूण सही मारली काय कितें हाजेर इन्क्वायरी कोणें करप. तुम्ही हे करतले काय आमी कॉन्स्टिट्यूट करतले काय तुमकां इन्स्ट्रक्शन सीएम आल्या की इन्क्वायरी बी कांयच करप ना म्हणून. ऑलरेडी विजिलन्सान ताजे इन्क्वायरी चालू आसा. विजिलन्सान चालू आसा म्हणजे ती तुमची इंजिनियरांची किंवा तुमच्या सायडीर कोणी जे जबाबदार आसा त्यांची इन्क्वायरी आसा तितून. विजिलन्स डिपार्टमेंटा कडेन खबर आसता ते कोणाक जी इन्क्वायरी करता ती फक्त ते कशें इन्क्वायरी करता आनी कोणाची म्हणजे जे थंय सायन मारल्या जावं जेंच्यांनी ती रिस्पॉन्सिबिलिटी जेंच्यांनी ते अप्रुवल दिला पळय तेंचेर एक्शन जावपाक रिपोर्ट एकूच कळटलें कोणाचेर ताणी रिस्पॉन्सिबिलिटी फिक्स. सर ह्या सगळ्या बोवाळान थिएटर कितके दीस बंद जाता आर्टिस्टांनी करचें कितें. आतां फक्त कला अकादमीचो प्रश्न ना मडगांव रवींद्र भवन सुद्धा तेच चालू आसा. न्ही आनी थंय तर चेअरमॅनान सरळ सांगलां आमची कांय न्ही सगळें पिड्या तुमचे म्हणून कितें सर म्हणजे आर्टिस्टांनी करपाचें कितें म्हणजे फक्त आमी आसा तियात्र तुमकां खबर आसा कितें चालूच आसा तेंचे पोट आसा वेवसाय तो इंडस्ट्री ती ह्या इंडस्ट्रीक सुद्धा तुम्ही मार कशी पावलां उचलता अशें जालें ना. रिपेअर करून टायमार करपाक जाय तेची जबाबदार मनशान लक्ष दवरपाक जाय. हो कॉन्ट्रॅक्टर पळय आहा ताका तुमी ब्लॅकलिस्ट केलो म्हणून फाटीं आमी मिडियान वाचिल्लें डिफिकल्ट कॉन्ट्रॅक्टर ऑफ द अकादमी ब्लॅकलिस्टेड. आता ब्लॅकलिस्टेड कॉन्ट्रॅक्टरा कडल्यान तुमी परतें काम करून घेतलें आनी मागीर ताची गॅरंटी कोण घेतलो. ब्लॅकलिस्टेडा कडल्यान करून घेवचें ना मागीर आतां कोण करतलो काम. आतां डिफेक्ट लायबिलिटी पिरियडांतल्यान तुमी जे पळय हे घेतलें ते कोण करतलो आनी हाऊ यू आर गोइंग टू सिलेक्ट दॅट कॉन्ट्रॅक्टर थ्रू टेंडर. कोणतें टेंडर अगेन म्हणजे आतां ज्या कॉन्ट्रॅक्टरान टेंडर तुम्ही काडटले पळय टेंडर काडटले पेमेंट कोण करतले. पेमेंट जर ते कॉन्ट्रॅक्टराचे ताजे स्कोपान आसा पळय न्ही ते आमी ताजे रिस्क एंड कॉस्टांतल्यान करून घेतले. नाही पण हो आता तुम्ही केलो हे एस्टिमेट तयार केलो की बाबा कितलो ताजो फॉल्टी काम जाला आणि कितलो कॉस्ट ताजो हे जाला. टास्क फोर्स ताके हे तशें आयले टास्क देरू दिले बी ना पण हे डिव्हिजन कमिटीचे काम हे टास्क फोर्स कशें करतली. आता प्लाय अकाउंटेड कन्सल्टंट्स टास्क फोर्सान हे केल्ल्या प्रमाणे तांणी ताचे आपले एस्टिमेट दिलो कितें कितें आयटम्स जाय आनी कितें रेक्टिफिकेशन करूंक जाय ताजेर आमकां कळटलें की कितले रेक्टिफिकेशन म्हणजे पयलींच्या कॉन्ट्रॅक्टांचे आशिल्ले आनी वॉट एवर एडिशनल हाजेर मागीर आमी बायफर्केट करून करतले. सर्व द्राविडी प्राणायाम जावना हे सुरवातीच्यान जर हे पयलींच कन्सल्टंट सारखे नेमलेले आनी जर काम सारखें जाल्लें जाल्यार तुमकांय त्रास नासले आमकांय हे सगळें घेवन बसपाची गरज नासली व्हड व्हड रस्त्यार येवपाची गरज नासली. हे कित्याक जालें ना. आता ऑलरेडी 4 वर्सां काडली आता तुम्ही ते हे करतले आता गॅरंटी आसा कितल्या वर्सांनी जातली 1 वर्सां 2 वर्सां 3 वर्सां कितलो टायम पिरियड वयतलो कलाकारांनी कितें खावपाचें. हे आमी शेड्यूल केला त्या प्रमाणे 3 ते 4 म्हयन्या भितर करूंक जाय. 3 ते 4 म्हयने लागतले. 1 वर्सान कला अकादमी परती जातली रिव्ह्यू हे आमकां सांगताले तेका 3-3.5 वर्सां गेली. आता तुम्ही सांगता 4 महिने ते खंयचे 4 महिने आता पावस सोंपता म्हणसर परतो दुसरो पावस येतलो हे सगळे म्हणजे हे चालू आसा म्हणजे विशेष हे कशें म्हणजे. And sir, another thing is, what is the status of the open air auditorium? 17 July is going to be completing 2 years now. Have you all put thought into that open air auditorium? Yes. What have you all thought? Because last year when we met the CM, he said we have not even thought about it. Now it is going to be 2 years for that section. Thought in sense, there was a thought that since this open air auditorium, we cannot use it for about at least 5 to 6 months a year. Why not have a retractable roof? That was one of the thoughts. Yes sir, आम्ही 1 वर्स जाले आयकता पेपरार दाखयता आमकां एनी कंसल्टंट वाज कॉल्ड टू 1 मिनिट जशें हे 1 वर्स जाले आयकता आमी was any consultant called to show us a plan cover करून गोंय करतले what any cost estimate was taken any options were made any movement has happened ते जाता ते दाखोवंक जाता तुमी. So we have approached CSIR Chennai and
आम्ही त्यांना सगळं ड्रॉइंग बी सगळं धाडल्या. So now they want to come to Goa. Probably these days they have not fixed the schedule because they have to actually check because to provide a detectable route. Existing building is weak, so they will have to provide additional columns from outside. So that unless they come to the site and check, they are not able to give. So probably next week or so they will come down to Goa and then they will finalize. Okay, sir, this is one part of it. You all have shifted the Western music now back from the old secretariat to the new. Have you all gone and checked what is the status of those classrooms and how those teachers are teaching and how those children are learning? Have you all gone and done one check of whether it's soundproof? There is no AC in those sections. When it's raining, we have gone there and met those teachers and those children in what bad condition that they are teaching. The guitar classes have been shifted above the main hall, the performance hall, where the AC is. So when there is when there is a theater happening, children cannot listen. तो एक एका वाटेन हिसाब देता मग त्याने गिटार काय वाजोवपाचे थिंगा They cannot listen to that. And this problem was not there previous. या मध्ये काहीच प्रॉब्लेम नाही. There was Temporary no happening. problem, and they have put this wooden planks over there for show. They have to put proper vacuum system because I have gone. I've sat in the classroom. I said, "Ma'am, please go to the other classroom. Play the piano. I want to see whether I can listen into the violin class." And I can hear the piano. So how is the violinist supposed to listen to the music and play the music when they can hear the piano? And it is such a bad condition. No ACs. The Indian classical section is taken care of. The Western is in shambles, sir. No one has taken a check there. No, sir, it's just But what? yes, You are waiting for us to come and Yeah. tell you, sir. This is something that you need to go and ask those teachers. What are they suffering? These are our children who are graduating and going through grades. And exam time now in July, in June they had exams. So I don't know whether you're aware. The Kala Academy had music exam. There's no AC in the classrooms. The AC, some kind of some compressor, something is damaged. Within a week's time, supposed to come. They've been hearing that for a month. That has not happened. And now children are supposed to. They're having exams simultaneously. One is playing piano, one is playing violin, one is playing another instrument. The other instrument is above the hall. How are they supposed to play music, sir? Because I have learned music. You cannot get disturbed with another instrument. We are all artists here. We cannot have cross music being played. So this is something that needs to be looked into. And those other 3 classrooms, those guitar classes, they need to be done ASAP. It's in bad condition. No one's sweeping those floors there. No one's cleaning the place. It's really, really bad for the children, for the teachers. Really, sir. As an artist, it's very, very bad. नाही पण सगळ्याच ते इथे सर अरे रूम बांधून दिवपाचे काम तुमच्या हाती सर. मेंटेनन्स सोडा रूम बांध मेंटेनन्स मागीर येता न्ही. ती रूम ती एक्झिस्टिंग रूम जाली ती कित्याक तुम्ही बंद केली तिका कित्याक केला आनी दुसरे कित्याक कोडे कित्याक केला आनी ते कोत्ताना सारखे कित्याक जावंक ना ते म्हणजे ते ताका हात लावपाची कला अकॅडमी आमी चालले ना, तेच खातीर थंय हात लावपाची गरज सर, आसली. सर, हाचे खातीर तुमी टास्क फोर्स म्हणटाले वयच्यान. टास्क फोर्सान सगळे डॉक्युमेंट्स ते दिले सगळे. ना दिवंक ना ना दिवंक ना. ना दिवंक ना. क्लास कोर्साचे पेपरच आसा. ना दिवंक ना. Sir, Samonkar and म्हणजे Science School. कलाराखण मंडळाच्या लायब्ररीचेर आमी पहिल्याच मिटिंगेन कांय डॉक्युमेंट्स मागलेले. ते लेटर तुमचे कडेन आसतले. ते थ्रू चेअरमॅन ते तुमचे कडेन पावला. त्या लेटरान जे आमी कितें डॉक्युमेंट्स मागला पळय ते आमकां अजून मेळूंक ना. नाही, ताजेर हे सगळे पयली आसली आतां आमचे उरयले आतां रूट कॉज जाय तो सोदून काडपाक तुमचे कडल्यान आमचे डॉक्युमेंट्स जाय. खंयची कन्सल्टंटान कितें सजेस्ट केल्लें, खंय कितें रेकमेंड केल्लें, खंय कितें रेकमेंड करूं ना, हे जर तुमी टास्क फोर्साचेर डिपेंडंट आसा हे सगळें सांगपाक तर तुमी डॉक्युमेंट दिवपाक न्ही टास्क फोर्सान. You cannot say that we are depending on task force to give us all the details and you are not providing the document. So even the art gallery doesn't have any proper lighting. Where should the artist exhibit? This is an artist. That was one of the best spaces because of the location, and it is not functional for last 5-6 years because of the lighting. So we are organizing things, we are shifting children, but we don't have things in place. It is very scary, very sad. It is detrimental for the children to stay in the streets, sir. They have to keep those windows open when it's raining heavily because it's claustrophobic inside for the children. And it smells. It's
it's smelling. So just take a round over there and see what pathetic condition the teacher and the children are going through. It is not. This is not Kala Academy that we have put grown everything in since. order, madam. द- कला अकादमीची जी असली म्हणजे जी एक इमेज असली ती PWD आणि सगळी म्हणजे जी कितें म्हणजे जी रिनोव्हेशनाच्या कामांची कमिटी असली त्या सगळ्यांनी येऊन वाट लायल्या अशेंच सगळें वातावरण जालां अशेंच सगळें दिसता आणि तेच्या खातीर टास्क फोर्स 3 वर्सां जेन्ना घेता PWD कोणी जाल्यार ते सारकें जावंक जाय किमान सारकें जावंक जाय आणि ते सारकें आणि उद्घाटन तुमी जो बरें नेटान केलें पण तेन्ना सगळें म्हणजे तेन्नाच कळटालें की हें सारकें ना म्हणून त्याच्या नंतर कितके तरी प्रॉब्लेम जायत गेले भायल्यान कोण येता आर्टिस्ट तेंच्यांनी आवाज उठयलो म्हणजे ते जालें थंय दिसतालें लोकांक तेंच्यांनी बेश्टो आवाज उठोवंक ना तरी ते जावकच ना अशें मांजरान तशें दोळे घापून दूध पिता तशें तुमी पिता अशें जालें ना दिसता बाकीच्या सगळ्यांक तुमकांच दिसना आणि काल पर्यंत कशें आसलें काल पर्यंत मिनिस्टर सांगतालो सगळें सारकें सारकें आसा आसा. आणि आयज तो सांगता PWD कडेन आपणे जायचं नाही गेली ते PWD आपल्याक काय जाय घालना म्हणून कंप्लेंट केला ओगिराव म्हणून सांगलो म्हणून सांगता आनी तेका ओगिराव तो म्हणटा सीएमान सांगला. म्हाका एक तुमकां विचारपाक जाय ही डॉक्युमेंट दिनाका म्हणून अशी इन्स्ट्रक्शन आयल्या वयल्यान कित्याक दिना? तुमकां दिवपाक प्रॉब्लेम ना न्ही एज फास्ट एज फर्स्ट पॉसिबल मीटिंग सान आता 8-9 महिने झाले सर इट्स 9 months इन द फर्स्ट मीटिंग ऑफ द टास्क फोर्स अजूनपर्यंत आमकां ते डॉक्युमेंट्स मेळना तर आम्ही डॉक्युमेंट्स तुम्ही हे करा. हांव लायला परत आयज हेजेर घालता ते लेटराची कॉपी घालता तुमकां हा ओके फायन. ते डॉक्युमेंट्स मेळ्या म्हणजे ते इन्क्वायरी प्रोसेस जो होय, आमकां कोण जाय न्ही? म्युझिक रूम ते कळपाक मातशी हेल्प जातली म्युझिक आनी रूम्स help कोणाक जावपाक शिफ्ट जायना म्हणून पयल्यान इन्स्ट्रक्शन आयल्या अशें आमकां आयकूं येता आमकां कळते न्हू म्युझिक रूम कोणा शिफ्ट करून लायले तुमकां रिटर्न येवची ना ती रिटर्न येवची ना. रिटर्न ते ओरलूच येत नाही. ते आतापर्यंत सगळ्यांनी या ओरलाचेरूच वाट लागल्या कलाकडे त्याचं सगळें इन रायटिंग व्यवस्थित आलेलें आहे जाल्यार जे कोण म्हणजे ताजमहाल बी चर्चेन येयलो पळय तो येवचो ना न्हू खंयच्याय गव्हर्मेंट हितू ऑफिसान सादारण म्हणजे स्टेशनरी घेवपाची जाल्यार आमी टेंडर पोटेशनाक कॉल करता कला अकादमीच्या बाबतीत टेंडराची गरज ना अशें म्हणून मिनिस्टर सांगता आणि ते बी फ्लोरार सांगता हे सगळें जालें तें कारण तें न्हू आणि आमी तर मागता इन ब्लॅक एंड व्हायट मागता तुमचे कडेन व्हायट पेपरूच मागला पयलीं CM कडेन तोय आमकां मेळना मागीर तो मेळचोच ना आमकां खबरूच आसा कारण तितून बऱ्याच जाणांचे हात दुखलेले आसतले दोगूय वांगडा. Simple thing we want to find out is whose decision was it to give this on a nomination basis and tender काढीन आसा. We want to find that out. तेका लागून cabinet note ahlo, was it a cabinet decision? Cabinet sent the decision to PWD. Then show us that note right now, no? Show us the note right now. Then we'll go to the CM's office and ask him why his cabinet decided to give this on nomination. Or if CM and the cabinet has not done it, PWD has done it, then we'll understand that the PWD has done it. Give me that letter. I don't have files here. It is a individual. Okay. So I'll ask everybody to get all those details. And whatever you require, I will submit the copies. Yeah, starting from there, then rooms. Why were the rooms shifted? Why were the music rooms shifted? When the music rooms were shifted, what equipment in the music teaching rooms was supposed to be there? Which sound system was ordered? Which sound system was recommended by the consultant? आमकां अजूनही कांयच मेळूंक ना. Who was the sound consultant? तेच ना अजूनही. लायट्साच्या बाबतीत तर अजून घोळ आसा थंय. आणि आता मदीं मिनिस्टरान स्पर्धेच्या टायमार भाड्याच्या लायटी हाडून स्पर्धा केली नेटार तेजें बील फारीक करूंक ना अशी परिस्थिती जाता म्हणजे धापणी घालपाचो कशें आसा सर धापणी घालून हेका सोल्युशन मेळपाचें ना हें आमी सुरवातीच्यान मिनिस्टराकूय कल्चरल मिनिस्टराकूय सांगलां आनी CMकूय सांगलां हेका सोल्युशन आमी तर रूट कॉजार वचचें पडटलें आनी खरें कला अकादमी कशी आसा कला अकादमी ही फक्त एक थिएटर न्ही आमच्या खातीर कला अकादमी ही गोंयच्या कलाकारा खातीर आनी गोंयकारा खातीर एक संस्कृती ती आमची इट इज प्रायड फॉर अस म्हणून आमी झगडटात ह्या सगळ्या गोष्टी आणि ज्या थिएटराक लागून पूर्ण आशियान गोंयाचें नांव आसलें पळय तेंच पाड पडलां म्हणून आमकां झगडचें पडटा. वयर आता जेन्ना टास्क फोर्साची तुमची CM कडेन मिटींग जाली हय. CM तुमकां अश्युअर केला की जे आतां फुडें तुमी फॉल्ट्स ताणी सोडून काडल्या हय. कितें एडिशनल करपाचें ताणें सगळें तुमच्या कॉन्फिडन्सान घेवन करून दितले म्हणून बट वी हॅव ऑल्सो अश्युअर दॅट टास्क फोर्स वील रिमेन अंटील दीस वर्क इज कंप्लीटेड. आता आमी जे करतले ते टास्क फोर्साच्या तांच्या कॉपरेशनानूच करतले अशें कांयच करचें ना की बाबा कितें तरी हायड करून दवरला आनी कितें
Even the consultants, they have told us that first they will be going to submit the report to task force. किती तांचे findings आसा, whatever estimates they prepare, they will submit it to task force simultaneously to us also. So Sir, meeting वाचालो एक भाग. Sir, आता करेक्शन घातले ते बरें आसा. पूण जे डॅमेज केला ताका रिस्पॉन्सिबल कोण ते कोण सांगतलो? देवीदास बाबा सेकंड सर तू त्या मिटिंगात आसलो सीएमा काय विचारलें की IIT चेन्नईक आमी मागला की IIT चेन्नईक स्ट्रक्चरल ऑडिट घेवपाचो सीएमान तुमकां विचारलें की ना तुम्ही कितें म्हणलें की IIT चेन्नईक तुम्ही रिक्वेस्ट धाडल्या आणि 2-3 रिमाइंडर धाडले आणि होय मागीर सीएमान म्हाका तें सांगलें की तेणी रिमाइंडर धाडला IIT चेन्नई हें करना म्हणून हांवें सीएमाक कितें सांगलें IIT चेन्नईक आमी उलयल्या ते तयार आहा येवपाक सीएमान तुमकां कितें सांगलें की तूं फ्रांसिसाक तें हें दी फायल दी आनी तें इन्विटेशन दी ताका फॉलो करून ताका हाडून दी तुमी अजून पर्यंत दिला म्हाका तें की which letters you have sent to IIT Chennai when you have approached them तुम्ही अजून पर्यंत दिला या मीटिंगेक सीएमाची मीटिंगेक आता 45 डेज झाले 45 डेज लागता मेन फक्त आमच्याकडे त्यांना धाडले. पण दिना कित्याक सीएमान सांगला मरे तुमकां दिवपाक म्हणून तयार आली घेवपाक. 45 डेज झाले सीएमान सांगला तुमकां गिव इट टू फ्रांसिस लेट हिम फॉलो अप एंड लेट हिम गेट IIT Chennai टू अग्री टू कम एंड डू द स्ट्रक्चरल ऑडिट तुम्ही म्हाका कांयच लेटर दिना 45 डेज झाले 45 days, the process is so slow. हेच जाता न्हू जाता कितें मिटिंगा जाता थिंगा आमी मागता तुमी बोयो म्हणटा हेच जाता मिटींग जालें आमी मागले हें जालें आतां वयतले आमी घरा वयतले मागीर काय जावचें ना मागीर पोतून 45 डेजा खंय तरी बोबा उरचो पडटलो सगळे आमचे मेल्स दिता. दुसरे एक कन्सल्टंट पळय आता आपण केले तांकां टायम लायन काय ना दे कॅन टेक देयर ओन टायम आणि गिव द रिपोर्ट एज पर देयर ओन बाय नेक्स्ट वीक दिता. नेक्स्ट वीक अशें न्हय आता आमी विचारले म्हणून तुम्ही सांगता what I am saying when they are appointed were they given a timeline can you show us the copy of the appointment order 60 days टाइमलाइन दिली. नाही आता तुमच्याकडे माझी कॉपी दाखवा आमकां कोणाक अपॉइंट केले सांगा बाबा समथिंग हॅज टू बी आर दे अपॉइंटेड verbally वर्बली नाही अपॉइंटमेंट ऑफिशियल दिल्या पण ते लेटर अँड टाइमलाइन कशी बरोवना दे कॅन टेक देयर ओन टाइम 5 वर्षा 10 वर्षा 15 वर्षा ना अबे सर टाइमलाइन घालना असताना they are already on job आणि सगळे but if you have not put a timeline they will take their own time like he said IIT तुम्ही म्हणता की ते नव्हतं म्हणतं ते ऑलरेडी आता सर्वशी so हातूंतल्यान कळटा की there is something which you people want to hide something fishy आता हे प्रोफेशनल आर्टिस्ट म्हणून म्हणटा आता तियात्रीस कितले जर बेकार पडटले तर तुमच्या म्हाका 1 तारखेच्यान थिएटर बंद जाता आता जर बुकिंग करपाक गेले तर म्हणटा घेना आता तुमचो कसो प्रॉब्लेम आसा IIT तुम्ही अजून अप्रोच जावना आता तुम्ही ह्या फुडें ताका फायल दितले तो येतलो तांचो हेजो स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट येतलो ताज्या उपरांत ठरतले ते कितें करप सो कितलो टायम तुम्ही आमकां वेस्ट करता एज अ कलाकार म्हणून कितल्या लोकांक तुम्ही पोटाचेर मारता तुमचे मिस्टेकी खातीर पण तुम्ही डिले करताली 45 डेज जालो जर तुमचें हें काम जाल्लें जाल्यार स्ट्रक्चरल ऑडिटाचें काम सुरू जातलें हाज्यान फुडें आतां बुनियाद मारपाची आसा मागीर बिल्डींग उबी जावपाची आसा तो पर्यंत कांयच ना आर्टिस्टांनी कितें करप कोणाचें तोडप तुमकां विचारप कला अकादमीक विचारप आर्ट एंड कल्चरल मिनिस्टराचेर वचप दारान वचप काय सीएमाच्या दारान वचप कोणाच्या दारान वचप नाव कमिंग टू रवींद्र भवन मडगांव थंयसर मेंटेनन्स हे आसलो तुमचो एग्रीमेंट आसलो त्याच्या खातीर तुमकां पेमेंटूय जाल्लो आसा तो जो मेंटेनन्स जातालो पळय न्ही तेजे कितें रिपोर्ट्स आसा तुमचे कडेन तुमी कितें रिपोर्ट हे केल्ले आसा कारण मेंटेनन्साचे पयशे हे PWD येताले गोवोरमेंटा कडल्यान आनी बिल्डींग मेंटेन जावंक ना म्हणून इतली कामां गेली तेजे कितें हे आसा रिपोर्ट डिव्हिजन सगळे आसा डिव्हिजन आसतले रेग्युलर लास्ट रूफ रिपेअर लास्ट केन्ना केल्ले आयडिया ना आपणाक सगळे चालू आसा तू सांग जुलयान पोरू असेंब्लीन तुम्ही तो रिप्लाय दिला तातूंत भितर तुम्ही बरयलें रिपेअर्स ऑफ द रूफ ऑफ ऑडिटोरियम ऑफ रवींद्र भवन मडगांव रिपेअर्स फॉर अपग्रेडेशन रिपेअर्स म्हणला स्टेटस ऑफ द वर्क कंप्लीटेड अमाउंट 40,05,669 फ्रिक्वेन्सी 1 टाइम रोकडोच पॉइंट नंबर सिरियल नंबर 3 अर्जंट रिपेअर्स ऑफ द रूफ ऑफ रवींद्र भवन मडगांव कंप्लीटेड 3,44,000 ताजे नंतर मिसलेनियस रिपेअर ऑफ रवींद्र भवन मडगांव 62 lakhs आता हे पोरू दिल्लो रिप्लाय आणि आता पयर तुम्ही पावसात परते गळटा म्हणून सांगता
मग हे केले ते किती केलं तुम्ही अदो कोट बरोबर आय एम नॉट गेटिंग टू अदर डिटेल्स. तुम्ही एक्सटर्नल आणि इंटरनल पेंटिंग केलं. ताजे नंतर गॅल्वेनियम शीट रूफिंग टू कव्हर द फ्लॅट रूफ ऑफ ब्लॅक बॉक्स 26 लाख रुपया. इतले करून पडते आता रवींद्र भवन पडते बंद आणि तो सांगता पीडब्ल्यूडी कडे आहा. ते खरेंच तुमचे कडेन आसा काय रवींद्र भवना कडेन आहा? मडगांवच्या रवींद्र भवनाची हे कोणाकडे आहा म्हणजे मेंटेनन्स इज पीडब्ल्यूडी बट प्रिमायसीस बिलोंग टू आर्ट एंड कल्चर और दे बिलोंग टू यू. कित्याक तो हात वयर काडटा तो चेअरमॅन म्हणजे आपल्याला काय खबर ना सगळे पीडब्ल्यूडी करता म्हणटा. सो हाका अकाउंटेबिलिटी कोणाची? कोट्यांनी रुपये मोडप परते रिपेराक हात घाला. मग ते रिपेरिंग केन्ना करप? बरोबर पावस चालू जाता तेन्ना. पावस काय केन्ना येता तो आमकां आफ्टर 15th of May मॉन्सून हे स्टार्ट जाता. So how you people took up the work exactly after 15th of May? आणि भाऊ म्हजोच घे न्ही. दिस इज द रिप्लाय वॉट यू हॅव टू गो असेंब्ली. आणि इन जुलय 2024 म्हणजे एक्झॅक्टली वर्स जावपाक वचून जावना 11 म्हयने जाले. Something really wrong. आता अशें दिसता की गोंयची कला आणि संस्कृती काबार करप आणि हांगा कितें तरी प्रायवेटायज करून कोणाच्या आड्यार घालप असो कितें तरी डाव बी चालू आहा. कित्याक कला अकादमी ते मडगांव ते काणकोण ते साखरे आता तुम्ही ओपन एअर ऑडिटोरियम बंद करपाचे आहा. सावड्डे ते कला भवन म्हणून केल्ले थंय आतां लोक हे कितें तरी आयले सांकवार. तो कला आणि संस्कृती गोंयची काबार करप हो बी कितें तुमकां हे आयला म्हणजे पीडब्ल्यूडी तुमकां सांगला की बाबा तुम्ही आता म्हणजे एका कलाकाराक गोमंत विभूषण तुम्ही म्हणून हांगा हे करता तेजो सत्कार करता सन्मान करता. म्हणजे तेणें आमच्या गोंयचें नांव व्हड केलां म्हणून आमी ताका तो मान दिता. आनी जे कलाकार घडपाची जी साधना आसा ती साधना तुम्ही हँडिकॅप करून उडयता जाल्यार कशें जातलें? तुम्ही उलयता दिस इज द इश्यू ऑफ आर्ट एंड कल्चर. जाल्यार पण What joke of the day? तुमकां ताणी पार्टनर केल्या हांव क्रायम म्हणना पूण तातूंत तुमकां पार्टनर केल्या. आता सांगता त्याच्या इस्मान म्हणजे आता फ्रान्सिस उलयता त्याच्या इस्मान हे लोक सीएमाचे सुद्धा आयकना असं हे झालंय. कित्याक तेका सांगला दी म्हणून ते तेका केन्ना दिवंक ना तेजे कडेन कॉन्टॅक्ट सुद्धा करूंक ना दिवचेच नसले. सो अशा प्रकारचे सगळे चालू आसा. म्हणजे सीएम थंय कितें तरी सांगता ते तुम्ही आयकना तुम्ही जाय ते सगळं थंय करता. सीएमाक हे सुद्धा खबर नासलें थंय तुम्ही प्लाय घातला म्हणून आता सीएमाक हे सुद्धा खबर नासलें थंय आता कितके कोटी थंय मोडटा ते हे सगळे तुम्हीच करता. आणि सगळ्यात हांव सांगिना तुमचो जो गोविंद गावडे बाबूच सांगता की आपण सुद्धा त्यांना कितके फाटी रिमाइंड केले कितके फाटी त्यांना बरोवन धाडलेले पण त्यांच्यानी कांयच ते काना मनाक घेवंक ना हे आता तो सांगता. सो हे सगळे ते सांगता आणि तुम्ही ते जस्ट आणि आता तुम्ही सांगता की आर्ट अँड कल्चराक सगळे हे कितें म्हणजे कशा प्रकारे चालवता हे म्हणजे आंदोळ दळटा आणि कुत्रो पीठ खाता तशें जालें ना. आंदोळय दळला आंदोळय तोच आणि कुत्रोय तोच अशें असू शकता. म्हणजे तेच दळटात आणि तेच पीठ खातात. आता रवींद्र भवन मडगांवात किती काम चल्लां ते टेंडर केलां कितें केलां वॉट इज द स्टेटस? टेंडर करताना तुम्ही एकॉस्टिक टेंडर करता कन्सल्टंट अपॉइंट केलं पयलीं नाही म्हणजे आता एकॉस्टिक तुझे लायटिंग हाजे बाबतीत तुम्ही विचार करून ते टेंडर केला काय अगेन रवींद्र भवन म्हणटा तुम्ही कला अकादमी मागीर परतो आनी खंय टास्क फोर्स करप थंय परती आनी सुपारी आंदोलन करप अशें बी तुम्ही चिंतला. म्हणजे पीडब्ल्यूडी डजंट टेक कॉग्निजन्स ऑफ दीस इन्सिडंट्स वॉट आर हॅपनिंग आणि मागीर ताजें रेक्टिफिकेशन करना तुम्ही. पळय बाब कशें आसा तुम्ही रस्ते बांदता पळय न्ही थंय आमी म्हणचे ना आमच्या कलाकारांक विचारप कळ्ळें न्ही. पूण जेन्ना कला भवनां बांदतले रवींद्र भवन बांदतले कला अकादमी बांदतले तेन्ना कलाकारांक तुम्ही विचारान घेवपा जाय. कारण तो प्रकार वेगळो आसता. ती फॅक्टरी न्ही तो रस्तो न्ही. थंय अनेक गोष्टी ज्यो आसा त्यो इनवॉल्व आसता. थंय एक्सपर्टीज आसता पळय तेंचे कन्सल्टन्सी घेवप एक गरजेची आसा.
याचो अर्थ आम्ही रस्ते सारखे बांधून असे म्हणणं असे ना, ना ते म्हणलं. पण म्हणजे कंपॅरिझन त्याचे जावचे नाही त्याच्या खातीर सांगता तुमकां नाही त्या खातीर रवींद्र भवन मडगांवची जे पळय कितें चल्लां म्हणजे ते खरें बांदप करते काय वाटलो हो एक अजून प्रश्न नाही पण करा का रवींद्र भवन एक्झॅक्टली डुप्लिकेट सुरतले कलाकृतीचे अशें दिसपा लागला आमकां ते ऑथॉरिटीज आहा ते तुका पडटले PWD कडेन सगळ्यांक दुसरे आणि किती रिपेरिंग चल्ला हे इफी खातीर करता फिल्म काय थिएटर नाटका खातीर आमी जावन करता तुमच्या कित्या खातीर करता परिस्थितीन तुम्ही प्लीज तशें जर करता जाल्यार आमी थंय वचून बंद उडयल्लें तें कित्याक हांगा आमी सुरू जाल्लें तेच्या तशेंच. खातीर आंदोलन करतले इफी खातीर कितें तरी रेनोवेशन तुम्ही केल्ले काय कॉन्ट्रॅक्ट केल्ले थंयच्यान सुरवात जाल्ली कलाकृतीची ही करेक्ट 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 आता रवींद्र भवनात सेम तुम्ही हे फॉलो करता म्हणजे थंय इफी जावपाची सारखी अशें कोणाक तरी दिसता म्हणून हे आणि सगळे दुसरे रवींद्र भवनाची ती NX बिल्डिंग आहा पळय ताजो स्टेटस कितें आसा सध्या ही म्हाका दिसता यूज करचे पयलीं वाचोवपा आसा पांढरा नाही पण कितें इज इट ऑपरेशनल नॉट ऑपरेशनल कितें ऑपरेशनाक नाशिल्ली ती कितें आहा? आता रिपेअर्स करता नाही, तुम्ही handover केली. नवी बांधिल्ली ती अजून पासून ती ऑपरेशनाक तुम्ही हँडओव्हर केल्ली आर्ट एंड कल्चराक कित्याक करता कित्याक कित्याक करूना नवी बांधिल्ली कशी ऑपरेशनल जातली तुम्ही जर हँडओव्हरच करणार ऑपरेशनल कसं ते पण न करपाक फाटलें कारण कारण कितें तातूंत मदीं जिम शिफ्ट जालो तुमची परमिशन घेतिल्ले जिम हा वेट्स मोडून ओडून सगळे टायर फोडल्या स्ट्रक्चरल कितें डॅमेज जाला म्हाका खबर ना तुमची परमिशन घेवना So that building was built for art and culture, no? Art and culture खातीर बांदिल्ली न्हू दिवंक ना कित्याक डिपार्टमेंटाक कित्याक दिवंक ना तुमी बरें जिम कशें येयलें आओ जाओ घर तुम्हारा वास्को सुद्धा आता गव्हर्नमेंट ऑफिसर हा रवींद्र भवनान ते कशें येयला तेका परमिशन असले ते हँडओव्हर केलं जाल्यार बरें आता पण आता ते बाकी ही हँडओव्हर करू ना म्हणजे हँडओव्हर करू ना ताजेय खबर ना तो हँडओव्हरचा